महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सध्या एका घटनेने मोठी खळबळ उडून दिली आहे। पुण्यातील एका हाय प्रोफाइल कुटुंबातील सुनेच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। ही आत्महत्या आहे की हत्या? आणि जर आत्महत्या असेल तर यामागे आहेत हुंड्यासाठी छळाचे गंभीर आरोप। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचाही उल्लेख होत आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक हगवणे याचा प्रेम विवाह वैष्णवी कसपटे हिच्याशी एप्रिल 2023 मध्ये झाला। वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार या लग्नात हगवणे कुटुंबाला तब्बल 51 तोळे सोनं, 7.5 किलो चांदीची ताटं आणि एक नवी कोरी फॉर्च्युनर गाडी हुंडा म्हणून देण्यात आली होती। पण एवढं देऊनही हगवणे कुटुंबाची भूक संपली नाही। त्यांनी सून वैष्णवीकडे आणखी 2 कोटी रुपयांची मागणी करत तिचा अमानुष शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केल्याचा गंभीर आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे। वैष्णवीच्या वडिलांनी माध्यमांना जी माहिती दिली ती अक्षरशः हादरवून टाकणारी आहे। लग्नानंतर काही दिवसातच हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ सुरू झाला। धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवी गर्भवती असताना तिचा पती शशांक यांनी पितृत्व नाकारलं। हे मूल माझं नाही असं तो तिला वारंवार सुनवत होता। इतकंच नाही तर त्याने तिला शारीरिक इजाही पोहोचवल्याचा आरोप आहे। या सततच्या त्रासाला कंटाळून वैष्णवी माहेरी निघून आली होती आणि तिने यापूर्वी आत्महत्याचा प्रयत्नही केला होता। त्यानंतर सासरच्यांनी तिला गोड बोलून परत नेलं, पण छळ काही थांबला नाही, उलट तो अधिक तीव्र झाला। तिला सतत टोमणे मारणे, अपमानित करणे सुरूच होते, ज्यामुळे वैष्णवी पूर्णपणे खचून गेली होती। या सगळ्या प्रकरणात आता चर्चा होत आहे ती म्हणजे वैष्णवीच्या लग्नात उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका खोचक प्रश्नाची। वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलं आहे की अजित पवार लग्नाला आले होते आणि अर्धा पाऊण तास थांबले होते। आशीर्वाद देत असताना हुंड्यात दिलेल्या फॉर्च्युनर गाडीकडे पाहून अजित पवारांनी राजेंद्र हगवणे यांना विचारलं होतं की ही गाडी तुम्ही मागितली आहे की त्यांनी दिली आहे? हा प्रश्न ऐकून तेव्हा तिथे उपस्थित अनेक जण हसले होते। हा प्रश्न खरंच सहज होता की खोचक? याचा अर्थ काय घ्यायचा हा प्रश्न आता विचारला जातोय। राजेंद्र हगवणे हे अजितदादांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांचे अजितदादांशी जवळचे संबंध असल्याचंही वैष्णवीचे वडील सांगतात। त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे की राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेसोबतही असाच हुंड्यासाठी छळाचा प्रकार घडला होता। नोव्हेंबर 2024 मध्ये मोठ्या सुनेने पोलिसात तक्रार दिली होती, पण ती केस राजकीय दबावामुळे दाबण्यात आल्याचा आरोप आहे। मोठी सून माझ्या मुलीच्या अंत्ययात्रेला आली होती आणि तिने वैष्णवीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आम्हाला सांगितलं, असंही ते म्हणाले। वैष्णवीचे वडील हताश होऊन न्यायाची मागणी करत आहेत। अजित पवारांना या सगळ्याची कल्पना असावी, त्यांचाच पाठबळ असल्याने मोठ्या सुनेची केस ओपन होत नाही। आमची अजितदादांपर्यंत थेट ओळख नाही, पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। हगवणे कुटुंबियांना तात्काळ अटक करून अजितदादांनी माझ्या मुलीला न्याय द्यावा, अशी आर्त मागणी त्यांनी केली आहे। एका नवविवाहितेचा असा दुर्दैवी अंत होणं हे अत्यंत वेदनादायी आहे। हुंड्यासारखी भयंकर कीड आजही समाजाला पोखरत आहे। या प्रकरणात वैष्णवीला न्याय मिळेल का? राजकीय लागेबंदे आणि दबावापुढे पोलीस तपास निष्पक्षपणे होईल का? हे प्रश्न अनुत्तरित आहेत। हुंडा देणे आणि घेणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे। तुमच्या आसपास असा कोणताही प्रकार घडत असल्यास न घाबरता आवाज उठवा। तुमची एक तक्रार, तुमची एक मदत एखाद्याचा जीव वाचवू शकतो। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईकचं बटन नक्की दाबा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल।